गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी, अखेर मनपाचा हातोडा धडकला. महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर फुले मार्केट परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर मोठी कारवाई. जळगाव प्रतिनिधी. जळगाव शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई करत फुले मार्केट, शहर पोलीस स्टेशन परिसर आणि लगतच्या गल्ल्यांमधील अतिक्रमण हटवून शहरात एकच खळबळ उडवून दिली. अनेक वर्षांपासून रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवर पसरलेल्या अतिक्रमणांवर मनपाच्या पथकाने हातोडा चालवत लोखंडी अँगल, होर्डिंग, टेबल, खुर्च्या, ताडपत्री तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे साहित्य हटविले. महापौर दीपमाला काळे यांनी अतिक्रमणमुक्त जळगावचा निर्धार केल्यानंतर प्रशासन अधिक आक्रमक झाली असून शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. फुले मार्केट परिसरात अनेक वर्षांपासून व्यापाऱ्यांनी आणि काही अतिक्रमणधारकांनी सार्वजनिक जागांवर अक्षरशः कब्जा केला होता. भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी या म्हणीप्रमाणे अतिक्रमण इतके वाढले होते की नागरिकांना चालण्यासाठी ही जागा उरली नव्हती. कारवाई दरम्यान मनपाच्या पथकाने गल्लीबोळांमध्ये शिरून रस्त्यावर वाढवून ठेवलेले स्टॉल, पत्र्याचे शेड, ताडपत्र्या आणि लोखंडी संरचना हटवल्या. काही ठिकाणी अतिक्रमणधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने कोणतीही तडजोड न करता मोहीम सुरूच ठेवली. या कारवाईमुळे परिसर मोकळा दिसू लागला असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा नागरिकांसाठी आहेत. कोणालाही बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून शहराचा श्वास गुदमरू दिला जाणार नाही. जळगाव शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाईल. अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत ही मोहीम पार पडली. कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले साहित्य मनपाच्या ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान मनपाच्या या धडक कारवाईमुळे शहरातील इतर अतिक्रमणधारकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढचा बुलडोझर आपल्या भागात तर धडकणार नाही ना, अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे.